तेलंगणा आणि कर्नाटकच्या प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व बळावरती का लढत नाही असा प्रश्न नाना पटोले यांना विचारला आणि त्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूयात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कर्नाटकामध्ये पाहिलं, काँग्रेस सोलो गेली। त्यांनी तिथल्या जे प्रस्थापित होते किंवा सत्तेतले पक्ष होते त्यांना थेट अंगावर घेतलं, कुणीही सोबत नव्हतं। बहुमतानं दोन्हीकडे विजय मिळाला। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस का घाबरतीये? काँग्रेस कार्यकर्ता किती तळागाळात पोहोचलेला आहे आणि किती सोबत आहे हे आपल्याला लोकसभेला पण दिसलं। मग नेत्यांना तो विश्वास का नाही आहे? बघा, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे। आमचे जे अलायन्स आहेत ते स्टेट पार्टी आहेत आणि जे आमचे मित्र आहेत त्यांना सोबत घेऊन चालणं हा आमचा विचार राहिलेला आहे। आम्ही कोणालाही जबरदस्ती नाही, जे काय असेल ते ओपन आमची भूमिका मांडणं हे आमचं काम राहिलेलं आहे। कोणालाही धोका द्यायचं काम नाही। त्यामुळे आत्ता उद्याच्या कालच्या लोकसभेमध्येही सुद्धा आपण पाहिलं असेल की लहान भाऊ मोठा भाऊ ही प्रक्रिया होती, त्याच्यातही आम्ही पडलो नाही। जे काही आम्हाला मिळालं त्याच्यातूनच चांगलं कसं करता येईल तो प्रयत्न केला आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार 14 खासदार हे काँग्रेस पक्षाचे आज आहेत। आपण सगळ्यांना माहिती आहे आणि मोठी पार्टी म्हणून काँग्रेस इथं उदयाला आलेली आहे। राहिलं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही सुद्धा आमची तीच भूमिका आहे, सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालायचं। आम्हाला काही कोणाला भीती आहे असं म्हणून नाही। ऐन लोकसभेच्या निवडणुकीत काही लोक सोडून गेले, आम्ही त्याची चिंता केली नाही। कार्यकर्त्यांच्या भरोशावर तिथं आम्ही पुन्हा जिंकलो, नवीन नेतृत्व उभं केलं। त्यामुळे आम्हाला कोणाला घाबरतो आम्ही असं नाही, मैत्री करतो तर मैत्री पूर्ण निभवायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।